जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण काल आणि परवा व्हिडिओ 2 दिवस बनवू शकलो नाही, कारण आपण जरा पावसात भिजल्यामुळे बंदोबस्त वेळेस जरा तब्येत थोडी डाऊन होती. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे की पोलीस भरती 2026 मध्ये जर आपल्याला पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही हे 2 ते 3 गोष्टी आधीच करून घेतल्या पाहिजेत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तर पहिली गोष्ट अशी आहे की जाहिरातीची जास्त वेळ सध्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं पूर्ण लक्ष सध्या जाहिरातीकडे आहे, ना की त्यांचं त्या तुलनेत तयारीकडे अजिबात लक्ष नाही. आणि सध्या खूप मुलांची सर्वाधिक सध्या चूक मी बघतोय, कारण सोशल मीडिया असेल, टेलिग्रामवर आपल्याला मेसेज असतील, तर सर्वाधिक प्रश्न हे जाहिराती बाबतीत असतात. तर कसं आहे, जाहिरात ही आपण सांगितल्याप्रमाणे वेळेत तर येणारच आहे, परंतु आपली जर तयारी नसेल तर ते जाहिरात आलेल्याचा पण काय उपयोग होणार नाही. तर आपलं एक शेड्यूल ठेवा व्यवस्थित. अभ्यास आपला सांगितलेल्याप्रमाणे जसं की बॅलन्सिंग करायचं. आपण अभ्यासला पण आणि ग्राउंडला पण दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत ठेवायच्या आहेत. कारण वेळ आपल्याला काय असा काही जास्त नाहीच. आपण आधी देखील व्हिडिओमध्ये प्रत्येक हे सांगतोय की आपल्याला अतिशय कमी वेळ आहे. कारण नवीन विद्यार्थ्यांसाठी 3 ते 4 महिने म्हणजे खूप कमी वेळ असतोय. आणि आज जसं की ज्यांची तयारी चांगले जुने विद्यार्थी असतील त्यांचे एक ठीक आहे, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांना 3 ते 4 महिने म्हणजे खूप कमी प्रमाणात वेळ असतो. मी तयारी म्हणजे तुम्हाला डबल गतीने करावी लागणार आहे. जसं की आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवून किंवा सिलेबस कव्हर करणं असतील, तुम्हाला चॅलेंजिंग खूप आहेत. आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती यावर आपली माहिती देतच असतोय. जसं की परवा दिवशी आपण टेस्ट घेतली होती, तर अतिशय छान विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत. कारण जसा पोलीस भरतीला एक्झॅक्ट पेपर येतो अगदी तसाच आपण पेपर दिला होता. तर आपल्या त्या टेस्टचा टॉपर आहे 94 मार्क्सचा आहे, आणि सेकंड टॉपर आहे 91, आणि थर्ड टॉपर हा 87 मार्क्सचे 3 टॉपर काढलेले आहेत आपण. तर खूप छान विद्यार्थ्यांना मार्क्स आलेले आहेत. तर आपण देखील तो चॅनल लवकरात लवकर जॉईन. तर दुसरी चूक अशी आहे की इंजुरी प्लस डाएट, कारण ह्या 2 गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की येणाऱ्या काळात आता म्हणजे आता सध्या काय असं आहे, पावसाळा आहे, आणि पावसाळ्यानंतर आपल्याला माहीत आहे दसरा दिवाळीनंतर थंडी चालू होते, हिवाळ्याचं वातावरण होतंय. त्यामध्ये आपली जर इंजुरी झाली तर ती इंजुरी खूप काळ आपल्यासोबत राहत असते, आपल्याला माहीत आहे. हिवाळ्यामध्ये बॉडी आपली लवकर वॉर्म होत नाही. त्याचबरोबर एखादी इंजुरी जर आपल्या मागे लागली तर ती तशीच कंटिन्यू राहते. त्यामुळं लवकरात लवकर जी कोणती इंजुरी असेल ती तुम्ही आता चांगल्या एखाद्या फिजिशियनला वगैरे किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन ती तात्काळ रिकव्हर करून घ्यायची आहे. डॉक्टरच्या तुम्ही देखरेखीखाली काय असेल त्यांची मेडिसिन्स वगैरे घेऊन तुम्ही ती इंजुरी लवकरात लवकर कव्हर करून घ्यायची आहे. जसं की शिन पेन असेल, काही जणांच्या अँकलमध्ये सध्या पेन असतात. तर अँकल पेनची इंजुरी तर अशी आहे की हिवाळ्यामध्ये 100% प्रॉब्लेम देते. सकाळी बॉडी गरम होईपर्यंत तिथं पेन राहतोच. त्यामुळे ती इंजुरी पुढे जाऊन सुद्धा डोकेदुखीचं कारण बनू शकते. त्यामुळं लवकरात लवकर आपण इंजुरी कव्हर करून घ्यायची आहे, आणि डाएट व्यवस्थित ठेवायचं आहे. अगदी प्रॉपर हेल्दी डाएट पाहिजे आपला. अजिबात चुकीच्या आणि शॉर्टकटच्या मार्गे लागायचं नाही. कारण खूप विद्यार्थी मागील भरतीत आपण बघितलेलं SRPF सारखी भरती असेल, तर त्या भरतीमध्ये खूप विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला होता. तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. हेल्दी डाएट आत्तापासूनच प्रॉपर ठेवलं तर त्यावेळेस बॉडी आपली खूप चांगला प्रतिसाद देत असते. त्यामुळे चांगल्या गोष्टी आपल्याला कंझ्युम करायच्या आहेत. जसं की आपण नॅचरल डाएट करायचं आहे. आपलं सकाळी भिजवलेले आपले स्प्राउट्स असतील, त्याचबरोबर ओट्स घेऊ शकता तुम्ही. आणि ज्यांचं बजेट ठीकठाक आहे त्याने एक चांगल्या कंपनीचं वे प्रोटीन घेतलं तरी देखील चालून जाते. बाकी तुम्हाला जास्त काही आवश्यकता नाही अशी. आणि अजूनही सांगतोय की शॉर्टकटच्या मार्गे आतापासून लागायचं नाही. आणि कारण ती गोष्ट पुढे जाऊन आपल्याला खूप प्रॉब्लेम्स देत असते. कारण मार्केटमध्ये सध्या खूप मी बघतोय अकॅडमीमध्ये बनावट स्टेरॉइड्स वगैरे असल्या गोष्टींचा देखील प्रकार उघडकीस आलेले आहेत. तर त्यापासून पहिल्यांदा लांब राहायचं आहे, कारण नवीन विद्यार्थ्यांना त्याची खूप अट्रॅक्शन असते. तिसरा मुद्दा आहे की वयवाढ विद्यार्थ्यांसाठी. तर वयवाढ विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये खूप आपण त्यांना त्यांचे जे काही निर्णय असतील किंवा त्यांची जी काही इच्छा किंवा मागण्या असतील त्याला आपण खूप रिस्पेक्ट करतो त्यांची. की आपल्याला माहीत आहे वयवाढवाले विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की 33 वरून 38 हा GR मध्ये बदल करून सरसकट वयवाढ देण्यात यावी, इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसारखी. तर माझा देखील अंदाज असा आहे की निर्णय तो जरी लागून राहिला तर तो मंजूर होऊ शकतो. कारण जी मागणी आहे बऱ्यापैकी सरकार त्यावरती विचार करते, ना की त्याचं पर्यायी ऑप्शन काढेल. आणि खूप मी देखील बघतोय की निवेदनं ज्या प्रकारे गेलेले आहेत, जसं की सरसकट वयवाढीचं GR मध्ये बदल ह्या पद्धतीची निवेदनं सर्वाधिक आहेत. त्यामुळे वयवाढीचा निर्णय तशा पद्धतीने लागू शकतो. त्यामुळे तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा. तुम्ही देखील प्रॅक्टिस चांगलं करा. आपली इंजुरी वगैरे, कारण आपलं कसं आहे,
एकदा आपलं वय वाढत गेलं की इंजुरी खूप लवकर येत असतात आणि आपल्याला माहिती आहे तिथनं तुमचं फिजिकल मेंटेन करणं म्हणजे एक आपल्यासाठी चॅलेंज असते. लेखी काय तुमची ऑलरेडी खूप चांगली असते. तुम्ही कमी दिवसात मी तर म्हणेन तुम्ही 1.5 ते 2 महिन्यात तुम्ही पूर्ण रिकव्हर करू शकता. फक्त तुम्हाला चालू घडामोडी आणि कॅल्क्युलेशन म्हणजे मॅथ्स वगैरे थोडं आपल्याला आकडेमोडचा सराव करायचा असतो. बाकी तुमचं लेखीमध्ये असं काही प्रॉब्लेम्स येत नाहीत. परंतु तुमच्यापुढं सर्वाधिक मोठं चॅलेंज कोणतं असेल तर ते इंजुरी येऊ न देणे आणि आपलं डाएट व्यवस्थित करा. मी पुन्हा एकदा सांगतोय की डाएटवर खूप टर्निंग पॉईंट राहणार आहे. कारण हे भरती पूर्ण हिवाळ्यामध्ये येते. त्या टायमाला आपली व्यवस्थित बोन इंटेन्सिटी असेल, आपले जॉइंट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्या हिशोबाने आपण एक स्पेशल व्हिडिओ प्रॉपरली डाएटवरती बनवेनच आणि फार तर त्याची आपण एक लिस्ट बनवून आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देखील टाकेल. तर ह्या होते एक 2 ते 3 मुद्दे जे की यावर्षी जर आपल्याला पोलीसची वर्दी मिळवायची असेल तर ह्या 2 ते 3 गोष्टी आपण नक्की याचा विचार केला पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तर आपले यावर्षी वर्दीत स्वप्न 100% पूर्ण होऊ शकते. तर ही होती आपल्या आजच्या व्हिडिओमधील अतिशय महत्त्वाची माहिती. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असावा नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना